प्रेज लॉर्ड. जय ख्रिस्त, जय येशू. माझ्या प्रियानं येशू ख्रिस्तामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आवाज ऐकायला येते का सगळ्यांना? This call is now being recorded. प्रेज लॉर्ड. This call is now taking notes. आवाज सगळ्यांना ऐकायला येत आहे? थँक्यू सो मच. माझ्या प्रियानो येशू ख्रिस्तामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. देवाला धन्यवाद. देवाने आपल्याला एकत्र केलं, पण प्रभूचे मनापासून आभार उपकार मानूया. आज आपण देवाच्या वचनावर जाऊया. धन्यवाद आमच्या स्वर्गीय पित्या, तुझ्या पवित्र नावात स्तुती करतो देवा. तुझ्यासारखा चांगलं कोणी नाही माझ्या परमेश्वर पित्या. प्रभू, आज तुझ्या प्रिय लेकरांची वचनाद्वारे भेट घे दे बापा. गुन्हा मी नसून माझ्या पित्याचा पवित्र आत्मा ह्या ठिकाणी बोलू दे. ऐकणारे कान दे, समजणारा मन दे. कुठलाही दुष्ट सैतान प्रभू आमच्या हृदयातलं वचन हिरावून घेता का म्हणे. प्रत्येक अंधकाराची दुष्ट शक्ती मी मत्ती 18:18 वचनानुसार बांधतो. तुझी दया, तुझी कृपा, तुझा अनुग्रह या जागेवर मी स्वीकारतो. तू प्रभू मत्ती 4:4 मध्ये लिहिलेला आहे, मनुष्य केवळ भाकरी नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. तर देवबापा, तुझ्या वचनांची भाकर आम्हाला खाऊ घाल, आम्हाला आत्म्यामध्ये तृप्त कर आणि तुझ्या राज्यासाठी आम्हाला सर्वांना तुझ्या राज्यासाठी योग्य आत्म्याने वापर, अशा मी प्रार्थना करतो. प्रभू, आज तुझी प्रिय लेकरं जी वचन ऐकत आहेत त्यांची सेवा आशीर्वादित कर, त्यांचा फायनान्स आशीर्वादित कर, त्यांच्या लेकराबाळांना आशीर्वादित कर. प्रभू, त्यांची सेवा अधिक पटीने वाढली जाऊ दे आणि त्यांची सगळी स्वप्न येशूच्या नावात पूर्ण होऊ दे आणि तुझ्या नावाचा गौरव होऊ दे. त्या ठिकाणी उंचावला जा, गौरवला जा आणि आम्ही घटले जाऊ दे. पुढचा वेळ काळ प्रभू तुझ्या पवित्र हातात सोपवतो आणि ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मागतो म्हणून ऐक पित्या. आमेन, आमेन, आमेन. प्रेज लॉर्ड. तर माझ्या प्रियानो, आज आपण देवाचं वचन ऐकणार आहोत. आज वचनाचा विषय आहे दाविदाचा मुलगा अबशालोमाचं जीवन कसं होतं. फार महत्वाचा संदेश आहे. जर तुम्ही आजचा संदेश ऐकत आहात, तुम्ही हा रेकॉर्डिंग करू शकता आणि पूर्ण हा संदेश ज्या दिवशी ऐकाल पूर्ण, त्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी तुमचे सर्व आत्मिक डोळे उघडले जातील आणि परमेश्वर आज पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हा सर्वांचे आत्मिक डोळे उघडो, ही माझी प्रार्थना आहे. तर ह्या संदेशाद्वारे सैतानाचं पूर्ण पोस्टमॉर्टम होणार आहे. पूर्ण पोस्टमॉर्टम होणार आहे. सैतान तुम्हाला आम्हाला कसं काम करतो या जगामध्ये आणि बायबलच्या आधारे कॅरेक्टरद्वारे हे आपल्याला आज कळणार आहे. तर माझ्या प्रियानो, आज आपण पाहणार आहोत दाविदाचा मुलगा अबशालोमाचं जीवन कसं होतं. सावकाश लिहून घ्या. दाविदाचं जीवन, दाविदाचा मुलगा अबशालोम याचं जीवन कसं होतं याविषयी आज आपण मनन करणार आहोत. पहिला आपण हे पाहणार आहोत की दाविदाचा मुलगा अबशालोम दिसायला कसा होता, त्याचे चांगले कोणते गुण होते आणि त्याच्याकडे वाईट कोणते गुण होते, आणि अबशालोम कसा मेला, त्याला कोणी मारलं आणि कसं मारलं, या गोष्टी आज आपण ऐकणार आहोत. तर प्रथम दर्शनी आपण हे पाहूया, दाविदाचा जो परिवार आहे त्या परिवाराशी पहिले जाणूया आणि मग अबशालोमाविषयी आपण ऐकूया. देवाचा सेवक दावीद, यिशयाचा पुत्र, हा जो आहे त्याचा परिवार कसा होता ते आज आपण पाहणार आहोत. दाविदाला टोटल बघायला गेलं तर 7 बायका होत्या. लिहून घ्या. दाविदाला 7 बायका होत्या आणि 10 उपपत्न्या होत्या. किती? 10 उपपत्न्या. 7 बायका आणि 10 उपपत्न्या. ठीक आहे. तर त्या 7 बायका आणि त्यांना झालेली मुलं हे आपण पाहणार आहोत. जेव्हा दावीद राजा झाला, त्या बायबल सांगतं दाविदाने 40 वर्ष राज्य केलं. दाविदाने 40 वर्ष राज्य केलं. हेब्रोन या ठिकाणी 7.5 वर्ष राज्य केलं. सावकाशल्या काही घाई नाही आपल्याला. हेब्रोन या ठिकाणी 7.5 वर्ष राज्य केलं आणि येरुशलेम या ठिकाणी दाविदाने 33 वर्ष राज्य केलं. हेब्रोन या ठिकाणी 7.5 वर्ष राज्य केलं आणि येरुशलेम या ठिकाणी 33 वर्ष राज्य केलं. तर हेब्रोन या ठिकाणी 7.5 वर्षामध्ये त्याला जी मुलं झाली त्याच्या 6 बायकांच्या द्वारे ते आपण पहिलं समजून घेऊया. त्याची जी पहिली बायको होती तिचं नाव होतं अहिनवाम. या अहिनवामच्या द्वारे पहिला मुलगा झाला, त्याचं नाव होतं अम्नोन. त्याचं नाव काय होतं? अम्नोन. दुसरी जी बायको आहे अबिगैल ही कोण होती? अबिगैल ही नाबाल जो होता त्याची ही बायको होती. आणि नाबाल मरण पावल्यावर दाविदाने या अबिगैलशी लग्न केलं आणि या अबिगैलच्या द्वारे किलाब नावाचा मुलगा झाला. दुसरा मुलगा. पहिला आहे अम्नोन, दुसरा आहे
किलाब. तिसरी बायको आहे माका. त्याची तिसरी बायको दाविदाची आहे माका. आणि या माकेच्या द्वारे 3 नंबरचा मुलगा झाला अबशालोम. सर्व सावकाश सावकाश लिहून घ्या आणि तुम्हाला सोप्या रीतीने बायबल कळेल. 3 नंबरची जी बायको आहे तिच्याद्वारे जो मुलगा झाला त्याचं नाव होतं अबशालोम. आणि या माकेला अजून एक मुलगी झाली, तिचं नाव होतं तामार. म्हणजे माकेला अबशालोम झाला आणि तामार झाली. म्हणजे अबशालोम आणि तामार हे बहीण भावंड होती. प्रेज लॉर्ड. चौथा आहे हग्गिती नावाची चौथी बायको आहे. तिला झाला मुलगा अदोनिया. 4 नंबर अदोनिया. पाचवी बायको आहे अबिएल. या अबिएलच्या द्वारे पाचवा मुलगा झाला शपाट्या. शपाट्या. आणि 6वी जी बायको आहे एगला. एगलेच्या द्वारे दाविदाला झाला इथाम. इथाम. असे 6 बायकांच्या द्वारे एक एक मुलं झाली आणि माकेच्या द्वारे एक मुलगा आणि एक मुलगी झाली. ती कुठे झाले? हेब्रोन या ठिकाणी 7.5 वर्षाच्या काळामध्ये. सावकाश सावकाश समजून घ्या म्हणजे तुम्हाला बायबल फार इझी रीतीने कळेल. मग काय झालं? हेब्रोन दाविदाने सोडलं आणि दावीद यरुशलेम मध्ये येऊन राहू लागला. किती वर्ष? 33 वर्ष त्याने राज्य केलं. टोटल 40 वर्ष राज्य केलं म्हणजे 40.5 वर्ष. आणि 7.5 वर्ष हेब्रोन मध्ये राहिला, 33 वर्ष यरुशलेम मध्ये राहिला. मग या 33 वर्षामध्ये पुढे काय घडलं ते आपण पाहणार आहोत. 33 वर्षामध्ये ज्याला उरिया हित्ती याची बायको ही आंघोळ करत असताना दावीद राजा लढायला न जाता तो वरनं टेरेसवरनं राजवाड्यातनं वरनं पाहत होता. तर स्त्री आंघोळ करत असताना त्याने पाहिली आणि त्यावेळे त्याच्याकडनं व्याभिचाराचं पाप घडलं. आणि बायबल सांगतं व्याभिचाराच्या पापाच्या द्वारे त्यांनी काय केलं? उरिया हित्तीला युद्धाच्या प्रसंगी मारून टाकलं. आणि त्याची जी बायको होती बत्सेबा, बायबल सांगतं ती त्यांनी आपली बायको करून घेतली. आणि त्यावेळेला त्याला जो मुलगा झाला दाविदाला व्याभिचाराच्या द्वारे, तो मुलगा बायबल सांगतं 7 दिवसामध्ये मरण पावला. पहिला जो बत्सेबेच्या द्वारे मुलगा झाला तो 7 दिवसात मरण पावला. मग झालं काय? नाथान संदेष्टाने येऊन दाविदाची कान उघडणी केली की हे दाविदा, तू जे काही पाप केलेलं आहेस हे देवाच्या नजरेमध्ये चुकीचं आहे. तेव्हा त्याला त्याच्या पापाची जाणीव झाली दाविदाला आणि त्याने लगेच पाप क्षमा मागितली. आणि नाथान म्हटला, देवाने तुझ्या पापांची क्षमा केलेली आहे. पण माझ्या प्रियानं या ठिकाणी पाहायला मिळतं, नाथान म्हटला तू केलेला पाप देवाने त्याच्या पापाची क्षमा केलेली आहे, पण या पापाचा परिणाम जो शाप म्हणून आहे तो शाप तुझ्या घराण्यातून जाणार नाही. आणि तू दुसऱ्याची बायको उडून तिच्याशी व्यभिचार करून तिच्या नवऱ्याला मारून त्याची बायको तू आपल्या उराशी आणून ठेवली. त्याचा शाप असा आहे की तुझ्याच घराण्यातून देव त्याचा वचपा काढील, म्हणजे देव त्याचं उत्तर घेईल. आणि हे पुढे आपण पाहणार आहोत, याच कॅरेक्टर विषयी आज आपण पाहणार आहोत. मग झालं काय? 33 वर्षामध्ये या दाविदाने त्या बत्सेबेशी लग्न केलं आणि त्याच्याद्वारे तो 7 दिवसात जो मरण पावला. त्याच्यानंतर जो मुलगा मरण पावला त्यानंतर पहिला मुलगा झाला, त्याचं नाव होतं शिमा. त्याला शमुआ पण म्हणतात, शमुआ किंवा शिमा. हा बत्सेबेच्या द्वारे झाला पहिला मुलगा. दुसरा मुलगा झाला शोबाब. शोबाब शोबाब नावाचा दुसरा मुलगा झाला. 3 नंबरचा मुलगा नाथान. काही लोकांना वाटतं नाथान म्हणजे तो नाथान संदेष्टा. आय एम सो सॉरी. नाथान संदेष्टा हा दाविदाचा मुलगा पण होता आणि एक संदेष्टा त्याच्या आधी पण होता. कळलं का? काय काय बायबलमध्ये नावं डबल डबल आलेली आहेत. त्यामुळे आपण गोंधळ करू नये. म्हणून बायबल स्टडी करणं फार महत्त्वाचं. कारण मी बायबल स्टडी शिकवतो देवाच्या कृपेने. त्यामुळे शांतपणे ऐकणं फार गरजेचं आहे. शांत आत्म्याने जेवढं बायबल ऐकाल तेवढं तुम्हाला आम्हाला त्याचं जास्त प्रकाशन मिळेल. 3 नंबरचा मुलगा नाथान आणि चौथा जो मुलगा झाला त्याचं नाव शलमोन राजा. आणि तो परमेश्वराला प्रिय म्हणून म्हणण्यात आलं. शलमोन राजा झाला, तो देवाला प्रिय झाला कारण देवाला तो मुलगा आवडला. हे कोणाच्या द्वारे झालं? 7वी जी बायको होती बत्सेबा दाविदाची, या 7व्या बायकोच्या द्वारे ही 4 मुलं पहिल्यांदा कुठे आली? यरुशलेममध्ये 33 वर्षाच्या काळामध्ये ती जन्माला आली. त्यानंतर बायबल सांगतं दाविदाने 10 उपपत्न्या केल्या. 10 उपपत्न्या. आता त्याच्या 10 उपपत्न्यांना 9 मुलं झाली. 10 उपपत्न्यांना 9 मुलं झाली. ती कुठली मुलं सांगतो? इभार, अलिशवा. अलिशवाचं नाव अलिशामा होतं. त्याच्यानंतर नेफेग, नंतर नोगा, याफिय, अलिशामा दुसरा,
एलियादा, अलिफेलेट, एलिफेलेट दुसरा आणि अशी टोटल 9 मुलं झाली. कुणाला? दाविदाला. म्हणजे यरुशलेममध्ये टोटल मुलं किती झाली? 4 आणि 9 13 मुलं. ठीक आहे. 13 मुलं यरुशलेममध्ये झाली आणि 6 मुलं हेब्रोनमध्ये झाली. अशी 19 मुलं दाविदाला झाली. त्यात एक मुलगा मेला आणि एक जी मुलगी होती तामार, ती एक 20 नंबरची मुलगी. ओके. हा दाविदाचा परिवार. दाविदाने 7 बायका केल्या, 10 उपपत्न्या केल्या. बापाच बेटा सवाई, मराठीत म्हणतात बापाच बेटा सवाई. बापाने हा रेकॉर्ड केला, मुलाने त्याचा रेकॉर्ड तोडून टाकला. त्याचं नाव होतं शल्मोन. शल्मोनाने 700 बायका केल्या आणि 300 उपपत्न्या केल्या. रेकॉर्ड ब्रेक केला. आजपर्यंतच्या तारखेमध्ये एवढ्या बायका करणारा पृथ्वीवर माणूस एकही नाही. हे बघायला ऐकायला थोडं विचित्र वाटतं, पण बायबल शांतपणे समजून घेतलं पाहिजे. शल्मोनाने 700 बायका केल्या आणि 300 उपपत्न्या केल्या आणि दाविदाने 7 बायका केल्या आणि 10 उपपत्न्या केल्या. मला वाटतं ह्या दाविदाचा हा पूर्ण परिवार त्याचा तुम्हाला थोडक्यात मी शॉर्ट मध्ये सांगितलेलं आहे. आणि हे कुठं लिहिलेलं आहे त्याचा अभ्यास तुम्हाला जर करायचा असेल तर तुम्हाला सांगून ठेवतो. एक इतिहास त्याचा 3रा अध्याय 1 ते 4 वचनामध्ये हेब्रोन विषयी लिहिलेला आहे. एक इतिहास त्याचा 13वा अध्याय, 3रा अध्याय. एक इतिहास याचा 3रा अध्याय 1 ते 4 वचन. आणि यरुशलेममध्ये जी मुलं जन्माला आली, एक इतिहास याचा 3रा अध्याय 5 ते 9. परत एकदा सांगतो, हेब्रोन मध्ये जी मुलं जन्माला आली त्याचं पूर्ण नाव कुठे लिहिलेले आहेत? एक इतिहास 3रा अध्याय 1 ते 4 या वचनामध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर यरुशलेममध्ये जी मुलं जन्माला आली त्यांच्याविषयी लिहिलेलं आहे एक इतिहास 3रा अध्याय 5 ते 9 या वचनामध्ये लिहिलं आहे. हे तुम्ही नंतर शांतपणे वाचू शकता की दाविदाचा परिवार कसा होता. ठीक आहे. आता आपण हे पुढे पाहणार आहोत. जो 3 नंबरचा मुलगा माकेच्या द्वारे झालेला, त्याचं नाव अबशालोम. या अबशालोमाचं जीवन कसं होतं याविषयी आज आपण स्टडी करणार आहोत. बायबल सांगतं दाविदाचा मुलगा अबशालोम हा दिसायला अत्यंत देखणा होता. कसा होता? अत्यंत देखणा. ही वॉज सो हँडसम आणि प्रभावशाली होता आणि लोकप्रिय होता. सावकाश लिहा, मी हळूहळू सांगतो. दाविदाचा मुलगा अबशालोम हा दिसायला देखणा होता. ही वॉज लुकिंग सो हँडसम, प्रभावशाली, सो पॉवरफुल आणि लोकप्रिय. पॉप्युलर, इंग्लिश मध्ये त्याला पॉप्युलर म्हणतात, लोकप्रिय. हे 3 गुण त्याच्यामध्ये होते. परंतु झालं काय, या अबशालोमाकडे अनेक चांगले गुण असूनही गर्व, सूड आणि बंडखोरीचा स्वभाव त्याच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो बायबलमध्ये. परत एकदा आय विल टेल यू अगेन. दाविदाचा मुलगा अबशालोम दिसायला सुंदर किंवा सो हँडसम, प्रभावशाली आणि लोकप्रिय होता. पण त्याच्यातले वाईट गुण कोणते होते? तो गर्विष्ठ होता, लोकांचा सूड उगवणारा होता आणि 3रा आहे बंडखोरीचा स्वभाव होता. आणि या 3 गोष्टीमुळे, गर्व, सूड घेणे आणि बंडखोरपणा करणे, यामुळे अबशालोमाचा दुःखद अंत झाला. कसा अंत झाला? दुःखद अंत झाला. बेकार मौत मेला. आपल्या सोप्या भाषेत समजायचं असेल तर बेकार मौत. बायबल मधला सगळ्यात वाईट पद्धतीने मेलेला माणूस अबशालोम. त्याचा आज तुम्ही पूर्ण पोस्टमॉर्टम तुमचं याचं करणार आहे. पूर्ण त्याने काय जीवन जगला आणि त्याचे परिणाम आज जगामध्ये काय पाहायला मिळतात ते सुद्धा तुम्ही पाहणार आहोत. अबशालोम इस्रायल लोकांमध्ये दिसायला सुंदर होता. त्याच्या सुरुवातीला कोणताच दोष नव्हता असं बायबल सांगतं. अबशालोमामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये कोणताच दोष नव्हता. आणि अजून तो काय करायचा? वर्षातून एकदाच आपले डोक्यावरचे केस कापायचा. वर्षातून फक्त एकदाच आपल्या डोक्यावरचे केस कापायचा. आणि बायबल सांगतं त्याच्या केसाचं वजन 200 शेकेल होतं. अबशालोमाच्या डोक्यावरच्या केसाचं वजन 200 शेकेल होतं. लिहून घ्या, सावकाश लिहून घ्या. अबशालोम 200 शेकेल वजन म्हणजे आजच्या तारखेमध्ये अंदाजे 2 किलो केसांचं वजन होतं. वर्षातनं एकदाच केस कटिंग करायला जायचा तो. सगळ्यात वेगळा मनुष्य, दिसायला फार सुंदर,
त्यामुळे तो केसाची फार काळजी घ्यायचा. त्याचं केसावर फार प्रेम होतं, फार केस त्याला आवडायची आणि त्याचे केस, त्याचं सौंदर्य बघायला अख्खं इस्रायल लोटायचं. एवढं तो लोकांना प्रभावित, आपल्याकडे आकर्षित करणारा हा व्यक्तिमत्व होतं. त्याची पर्सनॅलिटी लोकांना आकर्षित करणारी होती. आणि या अबशालोमाला 3 मुलं आणि 1 मुलगी होती. हे सगळं त्याचा बायोडाटा तुम्हाला सांगणार आहे. सावकाश लिहा. तुम्हाला एकदम पूर्ण प्रत्येक सेवकाचं तुम्हाला एक सेवकाचे जे संदेश आहे, सावकाश तुम्हाला त्याचं कळणार. अबशालोमाला 3 मुलं आणि 1 मुलगी होती आणि त्याच्या मुलीचं नाव होतं तामार. बघा, त्याच्या बहिणीचं पण नाव तामार होतं आणि अबशालोमाच्या मुलीचंही नाव तामार होतं. काही ठिकाणी बायबलमध्ये 2-2 नावं डबल आलेली आहे. त्यामुळे आपल्याला समजलं पाहिजे कॅरेक्टर कुठलं आहे. अबशालोम हा बायबल सांगतं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे दोष नव्हता. आपण वचन वाचूया म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. आय थिंक तुमच्याकडे बायबल असेल एखाद्याकडे तर तुम्ही वाचा. 2 शमूएल याचा 14वा अध्याय 25 आणि 26 वचन वाचा. 2 शमूएल याचा 14वा अध्याय 25 आणि 26 वचन. 2 शमूएल चॅप्टर 14 वर्स 25 and 26 वाचा. दुसरे शमूएल हा, याचा 14वा अध्याय 25 आणि 26 वचन. शेवटचा. सर्व इस्रायेलात सौंदर्याविषयी हा, प्रशंसनीय असा बरोबर वाचा. सारखा कोणी नव्हता. यस, नो वन. त्याच्या काही सुखात काही दोष नव्हता. काही दोष नव्हता. ओके, पुढे. तो वर्षातून एकदा आपले मस्तक मुंडवीत असे. म्हणजे केस कापायचा. पुढे. त्याच्या केसाचा भार त्याला होत असे म्हणून ते कात्रीत असे. हा, आपले केस कातरल्यावर तो ते तोडून पाही. हा. तेव्हा ते सरकारी वजनाप्रमाणे 200 शेकेल भरत असे. 200 शेकेल भरत असे. म्हणजे 2 किलो केसाचं वजन त्याच्या भरायचं. माझ्या प्रियानो, दिसायला फार सुंदर होता. त्याने केसाची पण खूप काळजी घेतली होती. त्याचं केसावर फार प्रेम होतं, कळलं का? आणि तो लोकांना आकर्षित करणारा होता आणि त्याच्यात कोणताही सुरुवातीच्या काळामध्ये दोष नव्हता. म्हणजे खूप चांगलं व्यक्तिमत्व होतं, चांगली पर्सनॅलिटी त्याच्यामध्ये होती. पण काही दिवसांनी बघा, ज्या वेळेला एखादा माणसं दिसायला फार सुंदर असतात, बोलायला फार सुंदर असतात, त्या लोकांकडे बरीचशी लोक आकर्षित होतात, बरोबर ना? अबशालोम वॉज गुड लुकिंग, गुड स्पीकिंग, बट हार्ट वॉज करप्टेड. हिज हार्ट वॉज करप्टेड. त्याचं हृदय मात्र भ्रष्ट होतं. लिहून घ्या, भ्रष्ट व्यक्तिमत्व. अंतकरणातनं बाहेरून खूप सुंदर. तसे आपल्याला जगामध्ये खूप सारी अशी माणसं भेटतात, चर्चमध्ये पण भेटतात आणि चर्चच्या बाहेर पण भेटतात. दिसायला फार सुंदर, बोलायला फार सुंदर, पण आतनं हृदयाची कपटी माणसं. बायबलमध्ये लिहिले मूर्खाच्या हृदयामध्ये राग असतो आणि माणसाचं हृदय सर्वात कपटी असतं, असं पवित्र बायबल सांगतं. या जगात कपटी कोण आहे? माणूस नाही हो. बायबलमध्ये दिले माणसाचं हृदय जे आहे ते कपटी असतं. म्हणजे या कपटी हृदयातला कपटपणा आपण दूर करायचा आणि ख्रिस्ताचं हृदय, ख्रिस्ताचं मन आमच्यामध्ये आलं पाहिजे. ख्रिस्ताच्या मनासारखं आम्ही जीवन जगलं पाहिजे. तर माझ्या प्रियानो, हा त्याच्यामध्ये वाईट गुण होता. तो अंतकरणातनं भ्रष्ट होता. बाहेरून फार एकदम सुंदर होता, बोलायला फार सुंदर, दिसायला सुंदर. असं लोकांना असं वाटेल की ह्या माणसाला सोडून आपण कुठेच जाऊ नये, आपण त्याचा फॅन फॉलोवर झालो. असं लोकांना आकर्षित करणारा हा आत्मा आहे. आणि हा आत्मा अनेक चर्चमध्ये पण पाहायला मिळतो. काही लोक फार संदेश सांगायला एवढे सुंदर असतात ना, आपल्याला वाटतं की हा पास्टर म्हणजे दुसरा येशू ख्रिस्त असं वाटतं, त्याचा पाय धरून पाणी प्यावं. पण नंतर कळतं की हा त्याचं घरातलं वातावरण, बायकोशी कसं बोलतो, आपल्या मुलाबाळांशी कसं बोलतो, ते नंतर कळतं. मग नंतर कळतं त्याचं अंतकरणातून हे दुहेरी जीवन आहे त्याचं. आणि दुहेरी जीवन देवाला आवडत नाही. जे पोटी तेच ओठी निघालं पाहिजे, जे पोटी तेच ओठी पाहिजे. पोटात एक आणि ओठात एक हे देवाला आवडत नाही. आणि अशी बरीचशी लोक, अबशालोमाचा आत्मा अनेक चर्चमध्ये, या पूर्ण जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आता हे तुम्हाला सांगणार आहे अबशालोमाची ड्रॉबॅक काय होते, म्हणजे त्याचं वागणं कसं, कशा प्रकारचं होतं, ती दोन्ही बाजू आपण पाहणार आहोत. पहिली बाजू आहे उजवी बाजू, आपण उजवी म्हणू, नंतर डावीकडची बाजू. उजवी बाजू आहे अबशालोम प्रेमळ होता. प्रेमळ म्हणजे खूप प्रेम पण करायचं लोकांना.
दुसरा आहे तो लोकांना आकर्षित लोकांना वाटायचा. लगेच त्याच्या भेटीत कोणी गेला ना, बघा काही लोक आपले पहिल्याच भेटीत ना त्याच्यावर आपण फिदा होतो. फिदा आपण म्हणतो, काय माणूस हो, कसला भारी माणूस, हा एवढा माणूस मला कधीच बघायला मिळाला नाही. आपण ऑटोमॅटिकली त्याकडे ओढले जातो. हा जो स्पिरिट आहे ना, स्पिरिट ऑफ द अबशालोम, आपल्याला ओळखता आला पाहिजे. अबशालोमाचा आत्मा या माणसाच्या जीवनामध्ये काम करत आहे. पहिल्याच भेटीत आकर्षित करणारा कोणी माणूस जर तुम्हाला भेटला तर लगेच ओळखायचं, हा अबशालोमाचा आत्मा आहे आणि हा धूर्त आहे, हा लबाड आहे आणि हा स्वार्थी माणूस आहे. हे आत्मे ओळखायचं ज्ञान पवित्र आत्मा तो आम्हाला देतो. आणि तो कसा होता, आकर्षित करणारा लोकांना होता. आणि ही त्याची उजवी बाजू, प्रेमळ आणि आकर्षित करणारा हा आत्मा उजव्या बाजूचा होता. उजवी बाजू. आता त्याची डावी बाजू, अबशालोमाच्या आत्म्याची डावी बाजू. आता डावी बाजू 13 पॉइंट आहे, ते लिहून घ्या. खरेपणाचा मुखवटा घालणारा आत्मा. अबशालोमाचा आत्मा असं लोकांना दाखवतो की माझ्यासारखा चांगला कोणीच नाही. खरेपणाचा मुखवटा घालणारा आत्मा, अबशालोमाचा आत्मा. दुसरा आहे लबाडीने गोड बोलून स्वार्थ साधणारा आत्मा. 500 रुपये द्यावं, आम्हाला जरा नड आहे, पुढच्या महिन्यात आम्ही तुम्हाला रिटर्न करू सिस्टर, तुम्ही नेहमीच भेटता ना चर्चमध्ये, 500,000 त्या काय कुठे जाणार नाही मी. आणि गोड बोलून संधी साधू हे लोक असतात आणि काय करतात, आपल्याकडे पैसे घेतात आणि पैसे रिटर्न करत नाहीत आणि बोललेला शब्द म्हणून, आणि तुम्ही मला कधी पैसे दिले होते. मग ह्या बोटावरच त्या बोटावर करणारी मंडळी जी आहेत, लबाडीने गोड बोलून आपला स्वार्थ साधणारी लोक, स्पिरिट ऑफ द अबशालोम. तिसरा आहे वशीकरण करणारा आत्मा, स्पिरिट ऑफ हिप्नॉटिझम. हा जो अबशालोमाचा आत्मा आहे, स्पिरिट ऑफ हिप्नॉटिझम, कोणाला लगेच आपल्याकडे आकर्षित करून घेतो. लगेच बोलण्याद्वारे, पाहण्याद्वारे. लोक सैतान म्हणून बायबलमध्ये सगळं जग त्या दुष्टाला वध झालेला आहे. कारण सैतान हा दिसायला फार सुंदर आहे. बायबलमधले देवाने सैतानाला बनवताना, लुसिफर नावाचे एंजल बनवताना तो सर्वांग सुंदर होता, सर्वांग सुंदर होता. आणि अख्खं जग आज सैतानाच्या मागे का फॉलो करत आहे, का सैतान दिसायला फार हँडसम आहे. आपल्याला वाटतं की सैतान म्हणजे एकदम काळा कुट्ट काय तर भूतासारखं आहे, असं आपल्याला वाटतं, पण तसं नाही. ऍक्च्युली लुसिफर ही वॉज व्हेरी हँडसम. म्हणून अख्खं जग त्या सैतानाला वध झालंय. पण बायबलमध्ये लिहिलेलं आहे 1 योहान 5:18 मध्ये की संपूर्ण जग त्या सैतानाला, त्या दुष्टाला वध झाला आहे. वश झालंय माझ्या प्रियानो, संपूर्ण जग. फार थोडी लोक असतील जे सैतानाला वश होत नाहीत, जे देवाबरोबर, पवित्र आत्म्याबरोबर चालतात, ते सैतानाच्या ट्रॅप मध्ये अडकत नाहीत. प्रेज लॉर्ड. आणि वशीकरण करणारा आत्मा, तिसरा त्याचा ड्रॉबॅक. चौथा आहे हा लोकांना खोटा आमिष करून दाखवून आपला मतलब साधून घेणारा आत्मा. लोकांना खोटे आमिष, लग्नाचे आमिष दाखवणार, नोकरी मिळवून देणार अशा आमिष दाखवणार. आम्ही तुम्हाला तुमचं घरात बँकेचं कर्ज काढून देऊ असं म्हणून तुमच्याकडे पैसे लुटून घेणार. द्या 15,000, द्या 20,000 रुपये, तुमचं हे लोन आम्ही करू, द्या तुमच्या मुलाची स्थळं आम्ही लग्न जुळवून देऊ, द्या 15-20,000 रुपये, असं बोलून पैसे लुटतात आणि परत ते पैसे करत नाहीत, लग्न जुळवून पण देत नाहीत. हा जो स्पिरिट आहे, स्पिरिट ऑफ अबशालोम, हे ओळखता आला पाहिजे. लोकांना खोटं आमिष दाखवून आपल्याकडे आकर्षित करून घेणारा आत्मा. पाचवा आहे सत्ता लालसा पोटी मान सन्मानचा भुकेलेला आत्मा. सत्तेच्या लालसासाठी स्वतःला मान सन्मान पाहिजे. चर्चमध्ये पुढच्या रँकमध्ये, पुढच्या रांगेत आम्हाला चेअर पाहिजे. येणार लेट पण खुर्ची पहिली पाहिजे चर्चमध्ये. हा अबशालोमाचा आत्मा आहे. त्याला मान सन्मान आवडतो, त्याला मिरवायला आवडतं सगळीकडे. सगळ्यात फर्स्ट स्टेपला त्याला पुढे घ्यायला लोकांना आवडतं, सगळ्या पंक्तीमध्ये त्याला पहिलं बसवायला आवडतं. हा जो आत्मा आहे हा अबशालोमाचा आत्मा आहे. सत्ते लालसेपोटी लोकांकडनं मान सन्मान, त्यांना हर्ट केलेला आवडत नाही. त्यांना असं वाटतं की लोकांनी माझी फार बढाई केली पाहिजे. ज्या दाविदाला शिमी नावाच्या माणसाने शिव्या दिल्या, तेव्हा यवाब म्हटला, अभिषय म्हटला, अभिषय दाविदाचा भाचा, की दाविद राजा आम्हाला फक्त आज्ञा द्या, या माणसाचा आम्ही मुंडकं उडवून टाकतो. दाविद राजाला त्याने शिव्या द्याव्यात. तेव्हा दाविद राजा म्हटला, अरे या माणसाला, शिमीला, बन्यामिनी वंशातल्या शिमीला देवानीच काल सांगितलं नसेल की दाविदाला जाऊन शिव्या दे, बघू दाविद काय करतो ते. मग माझ्या प्रियानो, दाविद त्या ठिकाणी शांत बसला. त्याला कळलं की देवाने या माणसाला इथं पाठवलं असेल. बघूया, दाविद स्वतःला राजा म्हणतो, बघू या माणसाला, एखाद्या गरीब माणसाला, दुर्बळ माणसाला मारतो का काय ते बघूया. पण दाविदाने त्याच्यावर हात उचलला नाही आणि त्याला मारलं पण नाही, त्याला क्षमा पण करून टाकली. प्रेज लॉर्ड.
मग हा जो आत्मा आहे हा सत्ता लालसासाठी मान सन्मानाचा भुकेलेला आत्मा असतो, अबशालोमाचा आत्मा. पाचवा. सहावा आहे सत्तेसाठी कोणाचाही वध करणारा आत्मा, म्हणजे आपल्याला सत्ता मिळावी म्हणून कोणाचा पण मर्डर करणारा आत्मा, अबशालोमाचा आत्मा. तो कोणाचं मागं पुढे बघत नाही, मला माझी जागा मिळाली पाहिजे म्हणजे मिळाली पाहिजे, मग त्यात आडवं जर कोणी आलं तर त्याचा मर्डर पण करून टाकू, असा हा आत्मा अबशालोमाचा आत्मा आहे. आठवा आहे बापाला मारायला तयार होणारा आत्मा. आजची पोरं आपल्या आई बापांच्या कानाखाली मारतात. विचार करा, आई वडील ज्या आई वडिलांनी त्यांना लहानाचं मोठं केलं, शिकवलं, वाढवलं, तळ हाताच्या फोडासारखं लहान बाळाला त्या सांभाळलं, त्याच आई वडिलांची मुलं घराच्या बाहेर बेघर करत आहेत, वृद्धाश्रमामध्ये पाठवत आहेत. आई वडिलांना मुलं म्हणतात, आई गप, तुला काही कळत नाही. आई म्हटले, बाळा मला जर कळत नसतं तर तुझा जन्म झाला असता का? आज ज्यांना अक्कल नसलेली मुलं आता आपल्या आई वडिलांना शहाणपणा शिकवत आहेत. हा मुलगा देखील असाच निघाला. अबशालोम आपल्या बापाविरुद्ध बंड करायला निघाला, आपल्या बापाला मारायला निघाला. विचार करा. पुढे आहे त्याच्यामधला दुसरा दुर्गुण, बेकायदेशीरत्या अतिक्रमण करणारा आत्मा. बेकायदेशीरत्या अतिक्रमण, कुठेही जाऊन अटॅक करणार, बेकायदेशीर, कोणाच्या परवानगीची गरज नाही, असा असणारा बेकायदेशीर अतिक्रमण करणारा आत्मा हा अबशालोमाचा आत्मा. दुसरा आहे 10वा पॉइंट, बंडखोरीचा आत्मा. जिकडं जाईल तिथं बंड करणार. 12वा पॉइंट, कपटी स्वभावाने वागणारा आत्मा. नेहमी मनामध्ये दुसऱ्या माणसाविषयी कपट रचणारा, कपटी स्वभावाने वागणारा आत्मा. नेहमी दुसऱ्याविषयी कपट करायचं, कोणाचं चांगलं व्हावं हे त्याला कधीच वाटत नाही. आपण सर्वांपेक्षा पुढे असलं पाहिजे, बाकी जग आपल्या मागं पाहिजे, असा जो आत्मा आहे हा अबशालोम. लोक म्हणतात तुम्ही फार पुढे जाओ, तुम्ही फार पुढे जावा, पण आमच्या पुढे जाऊ नका. अशी दुष्ट स्वभावाची जी लोक आहेत, दे आर पजेस्ड बाय स्पिरिट ऑफ अबशालोम. ते अबशालोमाच्या आत्म्याने ते ग्रस्त आहेत. दे डोंट नो हु स्पिरिट दे आर वर्किंग इन दिस बॉडी. त्यांच्या शरीरामध्ये कोणता आत्मा काम करत आहे, दे डोंट नो, त्यांना माहित नाही. पुढे आहे 12वा त्याच्यामधला दुष्ट आत्मा, मनात ईर्ष्या बाळगून गुपचूप काटा काढणारा आत्मा. मनात ईर्ष्या बाळगून गुपचूप काटा काढणारा आत्मा हा अबशालोमाचा आत्मा. 13वा दुर्गुण, धूर्तपणे आपली मनीषा पूर्ण करणारा आत्मा. धूर्तपणे आपली मनीषा, आपली स्वप्न, आपला फायदा पूर्ण करणारा आत्मा. धूर्तपणे, चतुरपणे आपला मतलब साधून घेणारा आत्मा. हा जो आत्मा आहे हा अबशालोमाचा आत्मा आहे. आणि या संपूर्ण बायबलमध्ये सगळ्यात खतरनाक स्पिरिट जर कुठला असेल तर हा जो अबशालोमाचा आत्मा. आता मला सांगा, ह्या आत्म्याने किती लोक ग्रस्त आहेत, चर्च मधली आणि चर्चच्या बाहेरची पण. मग आपण देवाच्या लोकांनी कसं राहिलं पाहिजे याच्यावर मनन करा. तुम्हाला कळेल की आज जग कुठल्या ट्रॅकने चाललेलं आहे आणि मला कोणत्या आत्म्याने चाललं पाहिजे. तर माझ्या प्रियानं त्यासाठी आपल्याला पवित्र आत्म्याची मदत घेतली पाहिजे आणि पवित्र आत्म्याला म्हटलं पाहिजे, दे बापा, लॉर्ड रिव्हील मी विच स्पिरिट इज वर्किंग इन अपोजिट. माझ्या समोर कोणता मनुष्य, कोणता आत्मा काम करत आहे, लॉर्ड रिव्हील मी, प्रभू मला ते प्रगट कर, असं आपण देवाला प्रार्थना केली पाहिजे, पवित्र आत्म्याला. त्यामुळं नाहीतर आपण भोळ्या स्वभावात जाऊ तर हानी नुकसान घेऊ. बायबलमध्ये लिहिलंय, भोळी माणसं, चतुर माणसं अरिष्ट पाहून काय करतात, लपतात, पण भोळी माणसं हानी पावतात. भोळी माणसं हानी पावतात. भोळ्या लोकांना सैतान येड्यात काढतो, हे लक्षात ठेवा. म्हणून हे जग भोळ्या लोकांचं नाही आहे. भोळ्या लोकांना सैतान कुठं नेऊन फेकेल कळणार पण नाही. म्हणून आपण देवाच्या लोकांना बायबलमध्ये येशूने सांगून ठेवलं, तुम्ही सापांसारखे चतुर आणि कबुतरासारखे निरुपद्रवी असावं. येशूची लोक कशी असली पाहिजेत, सापांसारखे चतुर, म्हणजे लोकांना फसवण्यासाठी चतुर नाही पाहिजे, लोकांपासून फसले जाणार नाही एवढं चॅप्टर असावं आपण. आपण लोकांना फसवणारे चॅप्टरगिरी नको आहे, लोकांपासून आपण फसले जाणार नाही एवढं चॅप्टर असलं पाहिजे. तर म्हणून बायबल सांगतो सापांसारखे चतुर आणि कबुतरासारखं निरुपद्रवी असा. तर माझ्या प्रियांना हे खऱ्या ख्रिस्ती लोकांचं लक्षण आहे. आणि ह्या अबशालोमाचा चांगला गुण परत तुम्हाला सांगतो, हा देखणा होता, प्रभावशाली व्यक्तिमत्व होतं, लोकांशी प्रेमाने आदराने बोलण्याची त्याची ढोंगी पद्धत होती. त्याचा एक कन्सेप्ट आहे अबशालोमाच्या स्पिरिटचा, तो लोकांना आतून मी कोण आहे कळू देत नाही, बाहेरून असं दाखवतो की माझ्यासारखा येशू ख्रिस्तांचा मीच आहे, दुसरा कोणीच नाही, असा हा स्पिरिट आहे. ढोंगी आत्मा, कोणाला कळू देत नाही. हिपोक्रिस त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, हिपोक्रिस.
आणि हा नेतृत्व करण्याची क्षमता ह्या स्पिरिटमध्ये असते. लिडरशिप पुढे असतो. सगळ्या चर्चमध्ये क्वायट मध्ये परत सगळ्या चर्चच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये असतो. आपण नंतर आले एकदम चांगला हो, आम्हाला चांगला सेवक देवाने दिला, पण तुम्हाला माहित नाही तो चांगला वाटतंय तुम्हाला. गुपचूप, हा गुपचूप राहून काटा काढणारा दुरात्मा आहे. कधी मराठी त्याला म्हणतो सुमडी मी कुंबडी, म्हणजे काहीच कोणाला कळू न देता गुपचूप काटा काढणारा. तर हा नेतृत्व करण्याची क्षमता या दुरात्मेमध्ये असते. आणि हा धाडसी स्वभावाचा दुरात्मा असतो. धाडस लगेच करतो. आणि ज्या वेळेला त्याच्या स्वतःच्या बहिणीवर, तामारवर अन्याय झाला, बलात्कार झाला, कुणी केला? अम्नोनने, म्हणजे त्याचा स्वतःचा सावत्र भाऊ, अबशालोमाचा सावत्र भाऊ अम्नोन याने काय केलं? अबशालोमाच्या बहिणीवर बलात्कार केला आणि बलात्कार करून काय केलं? तिला सोडून दिलं. त्यावेळेला बायबल सांगता या अबशालोमाने त्या अम्नोनला काय बोलला नाही, शांत चूप राहिला, चिडीचूप 2 इयर्स शांत, मनात राग धरून राहिला. किती वर्ष? 2 वर्ष. पण 2 वर्षाने अबशालोमाचा राग एवढा खतरनाक निघाला की कोणी आयुष्यात विचार पण केला नसला काटा कोणी काढला, कोणी त्याचा मर्डर केला अम्नोनचा, हे कोणाला लवकर कळलं पण नाही, नंतर कळलं. पण हा असा दुरात्मा छुपा रुस्तम आहे. तर ह्या अबशालोमामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. पहिली गोष्ट लिहून घ्या. अजून त्याच्यामध्ये वाईट गुण कोणते आहेत? राग मनात धरून ठेवणे. राग मनात धरून ठेवणे. पाहूया आता एक एक वचन. आता एक स्पीड मध्ये वाचणार आहोत जेणेकरून आपल्याला फास्ट मध्ये कळेल. राग मनात त्याने कसा धरून ठेवला. 2 शमूएल 13वा अध्याय 22 वचन वाचून दाखवतो. 2 शमूएल त्याचा 13वा अध्याय 22 वचन. अबशालोम अम्नोनास बरं वाईट काहीच बोलला नाही आणि अम्नोनाने त्याची बहीण तामार ही भ्रष्ट केली होती, म्हणून अबशालोमाने त्याच्याशी वैर धरलं. वैर म्हणजे समोरासमोर नाही, मी तुला बघून घेईन असं नाही. हा चॅलेंज नाही करत. हा दुरात्मा आहे ना, चॅलेंज नाही करत. गपचूप काटा काढतो. गपचूप असं बोलू नाही दाखवत, मी तुला तुझं वाकडं आता वाईट करणार, मी तुझं असं बोलत नाही. गपचूप राहणार आणि असा एक दिवशी अचानकपणे हल्ला करणार की समोरच्याला कळणार पण नाही की कोणी ह्या माणसाला मारलं म्हणून. एवढा धूर्तपणाचा आत्मा हा अबशालोमाचा आत्मा आहे. काय लिहिलंय? राग मनात धरून ठेवणे. 2 वर्ष बायबल सांगतं या अबशालोमाने स्वतःच्या सावत्र भावाचा राग मनात धरून ठेवला. माझ्या बहिणीला वर तो बलात्कार केला का, थांब जरा तुला मी बघतोच आता. 2 वर्षांनी हिने कसा काटा काढला ते तुम्हाला पुढे सांगणार आहे. बघा पुढे दुसरा पॉइंट. हा सूडबुद्धी घेणारा आत्मा आहे. सूडबुद्धी त्याने कशी घेतली? 2 वर्षांनी मेंढरांची लोकर कातरण्यासाठी त्याच्या सगळ्या भावांना आमंत्रण दिलं. कुणी? अबशालोमाने. सगळ्या भावांना या, आपण गेट टुगेदर येऊया, सगळ्यांनी जेवण करूया, पार्टी करूया, एन्जॉय करूया, कारण माझ्या मेंढरांकडून मी लोकर कातल्यामुळे मला भरपूर प्रॉफिट झालेला आहे. जस्ट सेलिब्रेशनसाठी त्याने सगळ्या भावांना एकत्र बोलवलं. एवढंच नाही, त्याने दाविदाला पण आमंत्रण केलं होतं. एवढा चॅप्टर आहे, पण दावीद बायबल सांगतं गेला नाही. मग तो म्हटलं ठीक आहे दावीद राजे तुम्ही नाही येत का, ठीक आहे मग माझा जो भाऊ आहे त्याला अम्नोनला प्लीज पाठवा ना माझ्याकडे, माझ्या प्रोग्राम मध्ये, माझ्या पार्टीमध्ये. तर बायबल सांगतं तो अम्नोन शेवटी ह्याच्या पार्टीमध्ये सामील झाला. तर मग काय झालं आता ते पुढे पाहणार. बघा वाचून दाखवतो. सूडबुद्धी त्याने कशी घेतली. 2 शमूएल 13वा अध्याय 23 वचन. 2 शमूएल 13वा अध्याय 23 वचन 23. पुरी 2 वर्ष गेल्यावर इफ्राईम नजीक बाल हसोर गावी अबशालोमाने आपल्या मेंढरांची लोकर कातरण्यासाठी त्यावेळी सर्व राजकुमारांना आमंत्रण केलं. त्याच्या सगळ्या सावत्र भावांना आमंत्रण केलं. या सगळेजण आपण एन्जॉय करूया. आणि काय केलं बघ, आमंत्रण केलं. पुढे आहे तिसरा पॉइंट. त्याने कपट बुद्धीने राजकीय डावपेच केले. हा तिसरा पॉइंट काय याच्यामधला? कपट बुद्धीने राजकीय डावपेच करणारा आत्मा, शक्यपंजे आपण त्याला मराठी भाषेत म्हणतो, शक्यपंजे करणारा आत्मा. त्याने काय केलं? त्याने अमोन जो त्याचा सावत्र होता त्याला दारू पाजली आणि दारू पाजून त्याच्या सेवकांना सांगितलं अबशालोमाने याच्यावर हल्ला करा आणि याला मारून टाका. मर्डर केला, मर्डर अबशालोमाने सख्या सावत्र भावाचा. बघा आपण वचन वाचणार आहोत. 2 शमूएल 13वा अध्याय 27, 28 आणि 29. 2 शमूएल 13वा अध्याय 27, 28 आणि 29. मग अबशालोम म्हणाला
आपण येत नाही, बापाला म्हणतो आपण येत नाही तर माझा भाऊ अम्नोन याला तरी आमच्याबरोबर येऊ द्या. कुठल्या पार्टीला? राजाने त्याला म्हटलं, त्याने तुझ्यावर काय यावं? मग काय बरं कारण त्याने काय यावं? तर अबशालोमाने त्याला एवढा आग्रह केला की त्याने अम्नोनास सर्व राजकुमारांना त्याच्याबरोबर जाऊ दिले. हा जो दुरात्मा आहे, अबशालोमाचा दुरात्मा, लोकांना फार आग्रह करतो. त्यामुळे आग्रहांचं आमंत्रण आहे, आमच्या कार्यक्रमाला तुमची उपस्थिती प्रार्थनीय आहे. यू मोस्ट वेलकम. सर तुम्ही नाही आलात ना, आम्ही केकच कापणार नाही. असे लबाड धूर्त अशी लोक या जगामध्ये आहेत. स्पिरिट ऑफ अबशालोम, यू डोंट नो. हे सगळं बायबल वाचल्यानंतर पवित्र आत्मा या सगळ्या गोष्टी रिव्हील करतो. तेव्हा माझ्या प्रियानो, देवबापाने पवित्र आत्म्याच्या द्वारे मला या गोष्टी रिव्हील केल्या, ज्या तुम्हाला शेअर करतोय. याचा तुम्ही फायदा घ्या आणि या दुरात्म्याला ओळखा आणि यू बाइंड दिस डिमन इन जीजस नेम. या दुष्टात्म्याला बांधा आपल्या जीवनातनं आणि रिबुक करा येशूच्या नावामध्ये, हाकलून लावा. अबशालोमाने त्याला एवढा आग्रह केला, पप्पांना एवढा आग्रह केला की त्याने अम्नोनास व सर्व राजकुमारांना त्याच्याबरोबर जाऊ दिले. ओके, यू कॅन गो विथ हिम. जा त्याच्या बरोबर. बघा कसं कन्व्हिन्स कसं केलं. हा स्पिरिट आहे ना, लोकांना कन्व्हिन्स करण्यात पटायचं. असं कन्व्हिन्स माहितीये का? एखादी वस्तू तुम्हाला नको आहे पण ती तुम्हाला घ्यायला गळी पाडणार, गळी. ओ सर, या प्रोडक्ट सारखं कुठलंच प्रोडक्ट मार्केटमध्ये नाहीये, हे शेवटचं राहिलेलं प्रोडक्ट आहे बघा. आणि मला वाटतं तर तुमच्यासाठीच ठेवलेलं आहे असं वाटतं. बघा तुम्हाला आवडलं नाही तर कोणतरी घेऊन जाईल ही वस्तू, असं म्हणलं. अरे कोणतरी घेऊन जाईल आणि शेवटचंच राहिलंय, अरे बापरे, मग आपण ती नेलंच पाहिजे. म्हणजे असा कन्व्हिन्स करणारा हा दुरात्मा आहे, अबशालोमाचा आत्मा. आणि त्याने बापाला, दावीद राजाला कन्व्हिन्स केलं. आग्रहाचं आमंत्रण, या प्लीज माझ्या प्रोग्राम मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करा. मग काय केलं त्याने? अम्नोनास व सर्व राजकुमारांना त्याच्याबरोबर जाऊ दिलं. दावीदाने जाऊ दिलं. ठीक आहे, गो, नो प्रॉब्लेम. मग अबशालोमाने आपल्या सर्व सेवकांना अशी ताकीद दिली, ताकीद देऊन सांगून ठेवलं होतं की सावध राहा, बी अलर्ट, सावध राहा. आणि अम्नोन द्राक्षरस पिऊन पार्टी रंगात आली. एकदम फुल टाईट झाला. दारू पिऊन फुल टाईट आला. रंगात येणं म्हणजे दारू पिऊन फुल टाईट झाला, म्हणजे त्याला भान राहत नाही मी कुठल्या जगात आहे. रंगात आला म्हणजे मी तुम्हाला काय करेल, इशारा म्हणजे फक्त डोळ्याने, हा करा, कार्यक्रम करा. मी तुम्हाला इशारा केल्यानंतर तुम्ही अम्नोनावर प्रहार करून त्याला ठार करा. स्वतःच्या सावत्र भावाला ठार करण्याची आज्ञा आपल्या सेवकांना अबशालोमाने दिली. कसा काटा काढणारा दुरात्मा आहे बघा. आणि प्रहार करून त्याला ठार करा, काही भिवू नका, मी तुम्हाला हुकूम करतो आहे ना, हिम्मत धरा, शौर्य दाखवा. दाविदाच्या जे सेवक होते ते आपल्याकडे ओढून घेतले होते आणि त्यांना म्हटलं की त्याला ठार मारा. म्हणजे हा स्वतःला ठार मारत, तो दुसऱ्याकडनं काटा काढून घेतो, सुपारी द्यायचं काम करतो. सुपारी बाज, आपल्या भाषेमध्ये बोलायचं म्हटलं तर सुपारी, लोकांना सुपारी द्यायला लावतो आणि सुपारी देऊन त्याला मारायला लावतो, स्वतःच्या सावत्र भावाला. आणि पुढे काय झालंय बघा, वाचतो तुम्हाला 29. अबशालोमाच्या आज्ञेप्रमाणे त्याच्या चाकराने अम्नोनाचे केले, म्हणजे मर्डर केला. तेव्हा सर्व राजकुमार उठून आपापल्या खेचरावर बसून पळून गेले. बाकीचे जे भाऊ होते सावत्र भाऊ, मर्डर झाल्यानंतर, डेड बॉडी झाल्यानंतर सगळे पळून गेले. आता त्यांना वाटलं हा अबशालोम आम्हाला पण येऊन मारेल, आता काय खरं नाही आमचं, म्हणून ते सगळं आपल्या आपल्या गाडवावर खेचरावर पळत आपल्या आपल्या यरुशलेमला गेले. विचार करा. मग हा जो दुरात्मा आहे हा कसा काम करतो? कपट आणि डावपेच करतो. चौथा पॉइंट, हा अहंकारी स्वभावाचा दुरात्मा आहे. हा अबशालोमाचा आत्मा अहंकारी स्वभाव, आपली मनमानी करणारा दुरात्मा. आपली मनमानी, ते कोणाचं ऐकत नाही. हा दुरात्मा कधीच कोणाचं ऐकत नाही. आपली मनमानी, आपण बोलेसो कायदा, हाच त्याच्या मनात असतो, दुसरं काही नाही. कोणाचं ऐकून घ्यायची याची मनस्थिती नसते या दुरात्म्याची. तो कोणाचंही लवकर ऐकून घेत नाही. हे लक्षात ठेवा. तो अबशालोमाचा आत्मा त्या माणसाच्या शरीरात काम करत आहे, हे आपण ओळखावं. पाचवा हा जो दुरात्मा आहे, याचा पाचवं वाईट काम काय? वाईट संकल्प करणारा दुरात्मा. वाईट संकल्प म्हणजे दुसऱ्याचं वाटोळं व्हावं हेच नेहमी मनात विचार करणार. कधी पण कोणाचं चांगलं व्हावं हे त्याला कधीच आवडत नाही. कोणी गाडी घ्यावं, कोणी बंगला घ्यावा, कोणी प्रॉपर्टी करावी, कोणाचं लग्न व्हावं, त्याला कोणाचं चांगलं झालेलं आवडत नाही. या दुरात्म्याला स्पिरिट ऑफ जेलसी, वाईट संकल्प करणारा, नेहमी दुसऱ्याचं वाटोळं कसं करता येईल हाच नेहमी विचार करणारा. 2 शमूएल 13 अध्याय 32 वचन. 2 शमूएल 13 अध्याय 32 वचन. 2 शमूएल 13 अध्याय 32 वचन.
तेव्हा दाविदाचा भाऊ शिमा याचा पुत्र योनादाब म्हणाला, माझे स्वामी सौर राजपुत्र मरण पावले, अशी कल्पना महाराजांनी मनात आणू नये. दाविदाला वाटलं की सगळे मुलं मेली का काय, माझा मुलगा हात म्हणून मेला अम्नोन, आणि त्याच्यावर बाकीची माझी मुलं होती ती पण मेली का काय, अबशालोम मारली का काय, असं त्याला वाटलं. पण मात्र बायबल सांगतं या दाविदाचा जो भाऊ होता शिमा, त्याचा मुलगा जो होता योनादाब, त्यांनी येऊन निरोप दिला, तसं नाही म्हणलं, त्या सगळ्यांना मारलेलं नाही, केवळ अमनोनाचा वध झालाय, फक्त अमनोनाचा वध झालेला आहे. कारण ज्या दिवशी त्याने अबशालोमाची बहीण तामार भ्रष्ट केली, त्याच दिवशी त्याने त्याच्या संकल्पाने ही गोष्ट निश्चित झाली होती. म्हणजे मनात वाईट संकल्प योजला होता अबशालोमाने, अरे माझ्या बहिणीचा आज बलात्कार केला ना, तुला मी सोडणार नाही. पण मनात बोलला, मनात, बाहेर नाही का बोलला. त्या दिवशी त्याने निश्चय केला की ह्याला कसाही करून ह्याला संपवायचं म्हणजे संपवायचं. असा दुष्टात्मा आहे, म्हणजे वाईट संकल्प करणारा दुरात्मा, हा याचा अबशालोमाचा आत्मा आहे, हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. पुढे आहे 6वा पॉइंट, खून करून पळून जाणारा आत्मा. एखाद्याचा मर्डर करायचं आणि तडीपार व्हायचं, मर्डर करून तडीपार होणारा हा दुरात्मा, अबशालोमाचा आत्मा. 2 शमूएल 13:38 वचन, 2 शमूएल 13:38 वचन. अबशालोम पळून गशुरास गेला, तेथे तो 3 वर्ष राहिला. म्हणजे मर्डर केला, भावाचा मर्डर केल्यानंतर तो पळून गेला, ते थांबला नाही, पळून गेला आणि 3 वर्ष तडीपार होता. 3 वर्ष दाविदाकडे आलाच नाही भेटायला. त्याला वाटलं की इथं आलं तर मला लोक मारून टाकतील, हा तडीपार झाला, लगेच पळून गेला. हा दुरात्मा असा असतो, म्हणजे लोकांचा नाश करून पळून जातो, म्हणजे कोणाच्या हातात सापडत नाही. या दुरात्मेची ही लक्षणं आहेत, हे ओळखता आलं पाहिजे. 7वा दोष ह्याच्यामध्ये काय दुर्गुण आहे, देवापेक्षा स्वतःच्या इच्छेला महत्व देणारा, देवापेक्षा स्वतःच्या इच्छेला महत्व देणारा. पाहूया 2 शमूएल 15:1 वचन. त्याने काय केलं होतं, स्वतःसाठी रथ आणि घोडे तयार केले होते आणि 50 लोक आपल्या पुढे धावण्यासाठी ठेवली होती. बॉडीगार्ड, 50 लोकांचं बॉडीगार्ड आपल्यासाठी पुढे ठेवली होती. या अबशालोमाने की मी महाग नाही येणार, माझ्या पुढे 50 लोक पुढे धावत गेली पाहिजे, राजा पीछे से आ रहा है. 5वें वचन, 2 शमूएल 15:1 वचन. यानंतर असं झालं की अबशालोमाने आपल्यासाठी रथ घोडे व आपल्या पुढे दौडण्यासाठी म्हणजे धावण्यासाठी 50 माणसं ठेवली, 50 बॉडीगार्ड ठेवले की राजा मागणी येत आहे, 50 लोक राजासाठी रस्ता तयार करण्यासाठी पुढे लोक धावत आहेत. म्हणजे त्याने असा ग्लॅमर तयार कर, हा ग्लॅमर निर्माण करणारा दुरात्मा, लोकांच्या पुढे असा ग्लॅमर तयार. आपण पाहतो काय काय चर्चमध्ये अशी काय लोक सेलिब्रिटी सारखी येतात ना, त्यांना 4-5 इकडे तिकडे बॉडीगार्ड असतात, मोठ्या गाडीमध्ये येतात आणि लगेच लोक काय पास्टर हो, कसला भारी पास्टर हो, काय सांगायचं, त्याला 4-5 बॉडीगार्ड, त्याला त्याचे दरवाजे उडायला एक माणूस, हातातला बायबल हात घ्यायला माणूस, त्याचा ग्लास भरायला एक पाणी भरायला माणूस, काय सगळं त्याची. बाप रे बाप. हे तुम्हाला वाटतं ना माझ्या प्रियाने, ओळखता आलं पाहिजे कुठले स्पिरिट काम करतायत. आज लोकांना माहित नाहीये, पण लोक त्या खोट्या संदेश ऐकत आहेत, पण आपण ऐकू नये. पुढे 8वा पॉइंट, सल्ला न ऐकणारा. हा जो दुरात्मा आहे, अबशालोमाचा दुरात्मा, कोणाचा सल्ला ऐकत नाही. चांगल्या लोकांचं म्हणणं कधीच ऐकत नाही. कोणी चुकीचं शिकवलं की नाही त्याचं सगळं ऐकतो. बघा, आपण एखादा म्हणतो तुला जर थांब जरा, मला तुला चांगलं सांगू दे, सुवार्थ सांगतो, थांब, प्रभू येशू किती चांगला ऐक. तो म्हणतो नको, आम्हाला नका सांगू, येशू आम्ही आमचं आहे, चाललंय ना आमचं, बस आहे, आम्हाला बाकी काही सांगू नका. म्हणजे अशी लोक आपल्याला भेटतात, हे अबशालोमाच्या दुरात्मेने ग्रस्त असतात. त्यांना चांगलं ऐकायला आवडत नाही, चांगला सल्ला ते कधी कुणाचा ऐकून घेत नाहीत. पाहूया वचन. ज्यावेळी अहितोफेल होता, अहितोफेल कोण होता, अहितोफेल दाविदाचा सल्लागार होता, म्हणजे चांगला सल्ला देणारा एक मंत्री होता. पण बायबल सांगतं अहितोफेल जो आहे, अहितोफेल हा या अबशालोमाशी सामील झाला होता, शत्रूशी सामील झाला होता, म्हणजे गद्दार बंडखोर अहितोफेल पण निघाला आणि त्या शत्रूशी सामील झाला आणि ह्याने याला सल्ला दिला. काय सल्ला दिला, मग दावीद इथनं तुला सोडून गेलाय की नाही, तो आता असं कर, दाविदाच्या ज्या बायका इथं मंदिरात थांबलेत ना, राजमंदिरात म्हणजे राजवाड्यामध्ये, या 10 उपपत्न्या ह्यांच्याशी काय कर, ह्यांच्यावर बलात्कार कर. ही सल्ला ह्या दुष्ट माणसाने दिला, अहितोफेलाने. कोणाला, अबशालोमाला. आणि बायबल सांगतं या अबशालोमाने तो वाईट सल्ला ऐकला, पण चांगलं ऐकलं नाही. वाईट सल्ला ऐकला त्याने, पण चांगलं त्याने कधीच ऐकलं नाही.
बघा वचन वाचूया म्हणजे तुम्हाला कळेल की अहितोफेलाची जी मसलत होती, ही मसलत त्यांनी न ऐकता हुशे अर्कीचा सल्ला ऐकला. हुशे अर्की जो होता तो दाविदाचाच मित्र होता. त्या हुशे अर्कीने सांगितलं की तू अहितोफेलाची मसलत ऐकू नको, मी सांगतो ते ऐक. तुझा फायदा असा आहे, दावीद काय तुला तुझ्या हातात सापडणार नाही. हा अहितोफेल सांगतोय तू दावीदा एकट्याला गाठ, बाकीच्या सैन्याला मारू नकोस. म्हणजे हुशे अर्की येऊन म्हणतो की अरे तो दावीद काय एवढा सोप्पा आहे का तुमच्या हातात एकटा सापडायला? तो आता इथं तर नंतर तिकडे आहे, त्याचा पराक्रम तुम्हाला नाही माहिती. त्यावेळेला हा म्हणतो अभिशालोम, हो बरोबर, खरोखर आहे, माझा बाप दावीद फार पराक्रमी आहे, तर मला ह्या हुशे अर्कीची मसलत आहे ती करेक्ट वाटते आणि अहितोफेलाची मसलत चुकीची वाटते. पण या अबशालोमाने अहितोफेलाची मसलत ऐकली असती तर दावीद राजा कैसे सापडला असता. पण बायबल सांगतं त्याने अहितोफेलाची मसलत न ऐकता हुशे अर्की याची मसलत ऐकल्यामुळं दाविदाला त्यातनं बाहेर पडता आलं. प्रेज लॉर्ड. आणि बायबल सांगतं या अहितोफेलाने काय केलं, जो दाविदाचा सल्लागार होता गद्दार निघाला आणि त्याने काय केलं की माझं म्हणणं या अबशालोमाने ऐकलं नाही, हे आपल्या जगण्यात काय अर्थ आहे असं म्हणून त्याने काय केलं, आपल्या घराची सगळी व्यवस्था लावली आणि गळफास घेतला, सुसाईड केली. सुसाईड. दाविदाचा सल्लागार अहितोफेला आणि बायबल सांगतं सुसाईड केली. का? हट झालो मी, हट. अरे या राजा कालचं पोरग, याला माझं ऐकायचं नाही, दावीद माझा ऐकत होता आणि हे अबशालोम माझं ऐकत नाही, काय माझ्या जगण्याला अर्थ आहे का? म्हणून त्याने दाविदाचा सल्लागार अहितोफेलाने आत्महत्या केली. कोणी ह्याने रिजेक्ट केलं म्हणून अबशालोमाने त्याचं म्हणणं. विचार करा, हे बायबलमध्ये घडलेल्या घटना आहेत, वाचा बायबल, तेव्हा तुम्हाला शांतपणे कळेल. तर हा अबशालोमाने काय केलं, चुकीचा सल्ला ऐकला आणि काय झालं, त्याचा नाश झाला अबशालोमाचा. पुढे 9वा पॉइंट हा आहे की हा स्वतःला न्यायाधीश समजायचा. कोण? अबशालोम स्वतःला न्यायाधीश समजायचा. तो म्हणायचा इस्रायल लोकांना माझ्याकडे या, तुमचं काय म्हणणं आहे ना इस्रायल लोकांनो, मला येऊन विचारा, काय सारखं दाविदाकडे जाता, तो माझा बाप आहे, त्याच्यापेक्षा मी जास्त हुशार आहे, मला येऊन विचारावं. काय लोक म्हणतात ना, त्या पास्टरना काय प्रत्येक वेळा विचारतो, पास्टर काय प्रेयर करून घेतो, तू मला येईल, मी सांगतो तुला प्रार्थना काय. ते पास्टर फक्त नावाला आहेत, बाकी सगळं पास्टर सगळं मीच सगळं सांभाळतो. अशी काही लोक असतात. तर माझ्या प्रियानो, अशा अबशालोमाचा जो आत्मा काम करत आहे अशा लोकांपासून दूर राहा. म्हणून ह्याला न्यायाधीश व्हायचं होतं. बाप जिवंत असताना इस्रायल लोकांचा न्याय करायला ह्याला काही अपॉइंट पण कोणी केलं नव्हतं. मला स्वतःच अपॉइंटमेंट घेऊन म्हणायचं की तुम्ही माझ्याकडे प्रकरण घेऊन या, तुमच्या काय अडचणी असेल, तुमच्या काय प्रेयर रिक्वेस्ट असेल, माझ्याकडे घेऊन या. हा आत्मा ऑपरेट करत होता लोकांना आपल्याकडे ओढून घेण्यासाठी, चर्चची मंडळी फोडण्यासाठी. आपल्याकडं आपलं दुसरं नवीन चर्च चालू करू ब्रदर, हे काय पास्टर यांचं काय ऐकताय, मी सांगतो चला, मला चांगलं गायला येतं, मला चांगला संदेश सांगायला येतो, मला आपण लय दिसायला लय पॉवरफुल माणूस आहे असं म्हणून सगळ्या चर्चच्या लोकांना आकर्षित करून एक वेगळं चर्च, वेगळं विश्व निर्माण करणारा आत्मा आहे अबशालोमाचा आत्मा. माझ्या प्रियाने ओळखता आला पाहिजे की वेगळं चर्च थाटणारा दुरात्मा अबशालोमाचा आत्मा, स्वतःला न्यायाधीश समजणारा आणि लोकांना आपल्याकडे आकर्षित करणारा आत्मा आणि घरात फूट पाडणारा आत्मा. घरामध्ये फूट पाडली या दुरात्म्याने. येशू ख्रिस्ताने वचन म्हटलं होतं, मनुष्याच्या घरची लोक त्याची वैरी होतील. आणि घडलेली बायबलमधली घटना आहे, दाविदाच्या घराण्यामध्ये वैरी झाला, स्वतःचा मुलगा बापाला मारायला तयार झाला. मनुष्याच्या घरची लोक त्याची वैरी होतील. आणि हा फूट पाडणारा आत्मा आहे. घराघरामध्ये, परिवारामध्ये, चर्चमध्ये फूट पाडणारा आत्मा अबशालोमाचा आत्मा आहे. आपल्याला माहितच नव्हतं फूट कोण पाडते चर्चमध्ये. एका चर्चचे 2 चर्च झाले, 204 झाले. आणि कसं काय फूट पडत गेलं, एवढं 1000 लोक चर्चला येत होते, 1000च्या आता 200 आहेत, 300 आहेत, आता 10 आहेत, आता 20 आहेत. अशी अवस्था करणारा हा दुरात्मा, ह्याला बाइंड करा या दुरात्म्याला आणि गेट आउट करा आपल्या जीवनातनं. तर माझ्या प्रेम, हा दुरात्मा काय करतो, लोकांना आपल्याकडे आकर्षित करून घेतो आणि एक वेगळं जग स्थापन करतो. तर ह्या दुरात्म्यापासून सावधान राहिलं पाहिजे. ते तो दुरात्मा म्हणाल, काय तुम्ही ते अहमदनगरची ब्लेसड फेलोशिप मध्ये संदेश ऐकता, चला मी वेगळा युट्यूब चॅनल उभा केलेला आहे, ओ सिस्टर म्हणतात तुमचा कॉन्टॅक्ट नंबर माझ्याकडे आहे, चला माझ्या इकडे या, मला दान पाठवा, मला दशमांश पाठवा, मला ऑफरिंग पाठवा, मी त्याच्यापेक्षा चांगली भारी तुम्हाला सेवा देईल. काय पाहिजे, अहो तुम्हाला मी चांगला गायक आणून देतो, एकदम मस्त गाणे, इन्स्ट्रुमेंट, चांगला पास्टर तुम्हाला आणून देतो तुमच्यासाठी, एकदम संदेश चांगला सांगणारा. त्या ब्रदरला काय एवढं येत नाही, त्यापेक्षा जास्त मला भारी येतं. अबशालोमाचा आत्मा ओळखता आला पाहिजे, कुठला स्पिरिट कुठं काम करतोय, त्याला बाइंड करा. आपल्या सेवे म्हणतात गेट आउट करा. यू डेव्हिल, आय कमांड यू इन द नेम ऑफ जीसस, गेट आउट युअर स्पिरिट ऑफ अबशालोम,
गेट आउट फ्रॉम माय मिनिस्ट्री इन जीजस नेम, असा अधिकार घेऊन प्रार्थना करता आली पाहिजे. माझ्या प्रियानं हे ओळखा, या आत्मे ओळखता येत नाहीत लोकांना. अजून स्वतःला न्यायाधीश समजणारा आत्मा. 10वा पॉइंट लिहून घ्या. हा देवाकडे नवस करणारा आत्मा. मला नवस करायला सारखं आवडतं. नवस करणार, हा मन्नत मागणार. मन्नत चांगल्या गोष्टीसाठी नाही, स्वतःला मोठं झालं पाहिजे, स्वतःचं विश्व निर्माण झालं पाहिजे, यासाठी नवस करायला. तो हेब्रोन मध्ये दाविदाला म्हटला, मी गशूर येथे असताना मी देवाला म्हटलं होतं, देवा जर तुम्हाला यरुशलेममध्ये परत घेऊन गेलास तर मी हेब्रोन मध्ये येऊन तुझा नवस फेडीन. आणि दाविदाचं प्रेम असतं अबशालोमवर. तर दावीद म्हणतो, ठीक आहे, जा बाळा, तुला जायचं जा. आणि तो काय करतो, हेब्रोन मध्ये जाऊन नवस फेडण्याचं निमित्त म्हणून करतो. आणि तिथं वेगळं राज्य निर्माण करतो, वेगळं चर्च निर्माण करतो, वेगळी मिनिस्ट्री निर्माण करतो. हे ओळखता आलं पाहिजे. दुरात्मे, अबशालोमाचे आत्मे, वेगळं चर्च निर्माण करणारे दुरात्मे, वेगळं राज्य निर्माण करणारे दुरात्मे, या लोकांपासून आपण सावधान राहिलं पाहिजे. आणि हा जो दुरात्मा आहे, राज्य सत्ता मिळवण्यासाठी धडपड करतो. राज्य सत्ता म्हणजे अथॉरिटी, पॉवर. लोकांनी माझं ऐकलं पाहिजे. लोकांनी मला म्हणता, क्या ब्रदर, क्या पास्टर, क्या प्रिचिंग करते, वा 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 वा, आपके जैसा प्रिचिंग कोई नहीं करता. अरे वा वा. स्वतःची पाठ ठोकून घेणारा हा दुरात्मा, अबशालोमाचा आत्मा. ओळखता आला पाहिजे हा कुठला दुरात्मा आहे. 2 शमूएल याचा 15वा अध्याय 7 ते 9 वचन. हे सगळी वचनं वाचून दाखवतो, तुम्हाला कळल हे स्पिरिट कसे काम करतायत. 2 शमूएल 15वा अध्याय 7 ते 9 वचन. 4 वर्ष संपल्यावर अबशालोम दावीद राजाला म्हणाला, मला परवानगी असावी, म्हणजे परमेश्वरासाठी मी जो नवस केला आहे तो हेब्रोन मध्ये जाऊन मी फेडीन. तो म्हणतो की मी लांब होतो 3 वर्षापूर्वी, तेव्हा मी देवाला एक नवस केला होता की देवा, मी जर परत यरुशलेममध्ये आलो तर मी इथे नवस फेडीन, पुढे हेब्रोन मध्ये. आणि मी आरामातील गशूर येथे राहत होतो तेव्हा, आराम म्हणजे सिरिया कंट्री, सिरिया. आता सिरिया जो देश आहे, सिरिया देशातला आराम, पूर्वीचं नाव आराम होतं सिरिया कंट्रीचं, आणि तिथे गशूर नावाचं ठिकाण होतं, तेथे राहत होतो. तेव्हा आपल्या दासाने म्हणजे अबशालोमाने असा नवस केला होता की परमेश्वराने मला जर यरुशलेम माघारी नेलं तर मी परमेश्वराप्रित्यर्थ अर्पण करीन. राजा त्याला म्हणाला, खुशाल जा. मग तो उठून हेब्रोनास गेला आणि हेब्रोनास जाऊन स्वतःचं मोठं चर्च तयार केलं, स्वतःचं एम्पायर तयार केलं, स्वतःचं राज्य निर्माण केलं. सगळी यरुशलेमचे चर्चची लोक आपल्याकडे ओढून घेतली. जस्ट आमच्या चर्चला या, तुम्हाला खाया प्यायला देईल, तुम्हाला मान सन्मान देईल, तुम्हाला गाणी म्हणायला लावेन, तुम्हाला प्रार्थना करायला स्टेजवर पुढे आम्ही परफॉर्मन्स करायला संधी देऊ. तर तुमचे पास्टर काही संधी देत नाही, त्या चर्चमध्ये काही जेवण देत नाही, ते उलट सारखं तुम्हाला टोचून बोलतात. त्यांच्या नका चर्चला हो, मी तुम्हाला गोडगोड असं गुदगुल्या होईल असा संदेश सांगेन. असे गुदगुल्या होणारे संदेश सांगणारे हे चोर कंपन्या, अबशालोमाचा आत्मा. यांना ओळखता आलं पाहिजे. हे गोड बोले कंपनी तुम्हाला नरकाकडे घेऊन जाईल. तर माझ्या प्रियानं, या गोड बोले कंपनीच्या नादाला लागू नका. हे अबशालोमाचे आत्मे आहेत, तुम्हाला गोड 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 बोलून असं काय तुम्हाला पिघळून टाकतील. असं वाटेल की खिशातल्या 10-15 हजार ह्याच काढून द्यावे की अकाउंटचं सगळं एफडी फोडून यांनाच काढून द्यावे. असं तुम्हाला गुदगुल्या करून तुम्हाला प्रवृत्त करतील. अशा चोर लोकांपासून सावधान राहिले पाहिजे माझ्या प्रियानो. तर ही माणसं ओळखता आली पाहिजे. अबशालोमाचा आत्मा हा असा काम करणारा आत्मा आहे, त्याच्यापासून सावधान असलं पाहिजे. म्हणून हा जो आत्मा मग सांगितलं, हा काय करतो, नवस करणारा आत्मा आहे. राज्य सत्ता मिळवण्यासाठी नवस करतो तो, आणि तो त्यासाठी नवस करायला तिथे गेला होता. 11वा पॉइंट, भोळ्या भावड्या लोकांना फसवून आपल्याकडनं ओढणारा आत्मा. भोळी बावडी लोक, चर्चमध्ये साधी भोळी लोक, जे बायबल वाचत नाहीत, प्रार्थना करत नाहीत, त्यांना येशू ख्रिस्त पाहिजे तसं माहित नाही, अशा लोकांना आपल्या चर्चमध्ये ओढून घेऊन जातात. भोळ्या भावड्या लोकांना आपल्याकडे आकर्षित करून घेतात. हा दुरात्मा अबशालोमाचा आत्मा. वाचून दाखवतो. 2 शमूएल 15वा अध्याय 10 ते 12 वचन. 200 लोकांना आपल्याकडे ओढून घेतलं होतं. विचार करा या अबशालोमाने. 2 शमूएल 15वा अध्याय 10 ते 12 वचन. अबशालोमाने इस्रायलच्या सर्व वंशाकडे हेर पाठवून जाहीर केलं की रणशिंगाचा शब्द तुम्ही ऐकाल तेव्हा असा घोषणा करा की अबशालोम हेब्रोनास राजा झाला आहे. स्वतःचं चर्च स्टार्ट झालेलं आहे. अबशालोम हेब्रोनास राजा झाला आहे. अबशालोमाच्या सांगण्यावरनं त्याच्यावर 200 पुरुष गेले आणि ते भोळ्या भावाने गेले. भोळे लोक लगेच त्या चर्चला, आता जे बायबल वाचत नाहीत, प्रार्थना करत नाहीत, ज्यांच्यामध्ये देवाचं भय नाही, यांना नीट येशू ख्रिस्त पण माहित नाही, अशी भोळी बाबडी लोक सुंदर दिसणाऱ्या गोड बोलणाऱ्या माणसाकडे आकर्षित होतात. आणि भोळी बाबडी भोळ्या भावाने गेले. त्यांना काही एक ठाऊक नव्हतं. दे डोंट नो बायबल. त्यांना काहीच माहित नव्हतं. न्यूट्रल गाडी.
यत्न करीत असताना अबशालोमाने दाविदाचा मंत्री गिलोनी अहितोफेल याला त्याचं नगर गिलो येथून बोलावून आणलं व बंड वाढत गेलं आणि अबशालोमाकडे लोक एकसारखे जमत गेले, त्या चर्चला जमत गेले. मग दाविदाचा मंत्री क्वायर गाणं म्हणणारा त्याला आपल्याकडे ओढून गेला. चल गाणं म्हणतो का, चल आमच्या चर्चमध्ये ये, तिथं तुला काय देत नाही ना, इथं तुला आम्ही पाकिट पण देऊ, चल ये आमच्या चर्चमध्ये. असं ओढून नेणारा हा दुरात्मा, याला तुम्ही ओळखता आलं पाहिजे. तर माझ्या प्रियाने भोळी भाबडी लोक आपल्याकडे ओढून नेतो हा अबशालोमाचा आत्मा. पॉइंट नंबर 12, पॉइंट नंबर 12 लिहून या. हा 12वा जो पॉइंट आहे तो तुम्हाला सांगतो. हा काय करतो, 10 सावत्र आयांवर याने बलात्कार केला. 10 सावत्र ज्या त्याच्या सावत्र आया होत्या त्यांच्यावर याने बलात्कार केला. या अबशालोमाने काय केलं बघा, वास्तू दाखवतो. 2 शमूएल 16वा अध्याय 20 ते 22 वचन. 2 शमूएल 16वा अध्याय 20 ते 22 वचन. मग अबशालोम अहितोफेला म्हणाला, जो दाविदाचा सल्लागार होता, काउन्सिलर, सल्ला सांगणारा, सल्लागार मराठीत म्हणतो आपण त्याला. अबशालोम अहितोफेलास म्हणाला, काय म्हणाला, आता आपण काय करावं याविषयी मला सल्ला दे, प्लीज मला सांगा तुम्ही काय केलं पाहिजे. कारण त्याने आपल्याकडे ओढून घेतलं होतं ना, याने अहितोफेलाला याने आमंत्रण पाठवून आपल्याकडे ओढून, आपल्या चर्चमध्ये ये, तुला पाहिजे ते आम्ही मान सन्मान देऊ. सल्ला विचारता काय करावं, कसं चर्च चालवावं सांग बरं. अहितोफेलाने अबशालोमास म्हटलं, ज्या उपपत्न्या तुझा पिता मंदिराच्या रक्षणास ठेवून गेला. मंदिर म्हणजे देवाचं मंदिर नाही हो, राज मंदिर. राज म्हणजे राजवाडा. दाविदाचा राजवाडा जो होता त्याला राज मंदिर म्हटलं जातं. त्या मंदिरात त्या 10 बायका ठेवून गेला होता दावीद, आणि दावीद पळून गेला होता या पोराच्या भीतीनं. तर तुझा पिता मंदिराच्या रक्षणात ठेवून गेला आहे, त्यांच्यापाशी जा, त्या 10 बायकांपाशी जा. हा जो सल्लागार त्याला म्हणतोय, जा त्यांच्यावर बलात्कार कर, जा, आणि तुझ्या बापाला तुझा वीट आला आहे असं सर्व इस्राईल लोक ऐकतील, तेव्हा तुझ्या बरोबरच्या सर्वांच्या हाताला जोर येईल. म्हणजे तू जर वाईट वागला की नाही, बाकी सगळी लोक वाईट वागतील त्या चर्च मधली. म्हणजे हा जो असतो हा दुरात्मा आहे. अहितोफेलाचा आत्मा त्याला चुकीचं शिक्षण देतो आणि हा त्याचा ऐकतो. बघा, अबशालोमासाठी राजमंदिराच्या धाब्यावर एक तंबू दिला. तंबू म्हणजे मोठा चांगला तंबू बांधला, कापडी तंबू बांधला, आणि सर्व इस्रायल देखत अबशालोम आपल्या पित्याच्या उपपत्नीपाशी गेला. बघा, सगळ्या इस्रायल लोकांच्या समोर त्या तंबूवर, टेरेसवर बायबल सांगतं सगळ्या 10 बायकांवर बलात्कार केला या अबशालोमाने. किती घाणेरडं कृत्य केलं. एका मुलाने आपल्या सावत्र आईंबरोबर शारीरिक संबंध ठेवले. आणि त्या काळात अहितोफेल जे सल्लापण सदस्य की जसं काय देवाजवळ मागितलेल्या कोलाप्रमाणे असे, दावीद व अबशालोम या दोघांना जी सलामत देत असे ती अशीच असेल. म्हणजे तो सल्ला ह्याने चुकीचा सल्ला दिला, पण चुकीचा सल्ला ह्याने स्वीकारला कोणी, अबशालोमाने. पण चांगला सल्ला जेव्हा दिला होता तेव्हा तो त्याने नाकारला. हाच तर या स्पिरिटचं दुरात्मा आहे. याला चांगलं कळत नाही आणि वाईट लगेच कळतं. चांगल्या गोष्टी त्याला सहन होत नाही या दुरात्म्याला, त्याला वाईट गोष्टी लगेच आवडतात. पुढे आहे 13वा पॉइंट. हा जो दुरात्मा आहे अबशालोमाचा दुरात्मा, दुसऱ्यांच्या घराला शेताला आग लावणारा दुरात्मा, लोकांचे घर पेटवणारा दुरात्मा, लोकांच्या घरात भांडणं पेटवणारा दुरात्मा, आग लावणारा दुरात्मा. बायबल सांगतं जेव्हा अबशालोमाने यवाबाला सांगितलं, यवाब कोण होता, दाविदाचा भाचा, सेनापती होता. ही वॉज कमांडर ऑफ डेव्हिड. दाविदाचा सेनापती होता यवाब सेनापती. कारण यवाबाने अबशालोमाला गशूर इथनं आणलं होतं की माझ्याबरोबर चल, तुझा बाप तुला काय बोलणार नाही, मी मध्यस्थी करतो त्यासाठी. आणि त्यावेळेला बायबल सांगतं हा त्या ठिकाणी थांबला होता. पण दावीद आणि अबशालोम हे समोरासमोर कधीच भेटले नव्हते. त्या हा जो म्हटला अबशालोम यवाबाला, माझ्या पप्पांना माझी भेट घडून दे रे बाबा, इतकी वर्ष मी आता आलो ना यरुशलेममध्ये, मला त्यांच्याशी बोलायचंय. आणि बायबल सांगतं यवाबाने त्या अबशालोमाची भेट घडू दिली नाही. मग या अबशालोमाला राग आला. असं का, माझ्या पप्पांशी मला भेट घडून देतो, त्याचा भाचा आहेस ना, तरी नाही भेट घडून, थांब जरा. मला राग आला आणि काय केलं, यवाबाची जी शेती होती फार्मिंग, त्या शेतीला आग लावायला सांगितलं त्याच्या चाकरांना. सगळी त्याची शेती जाळून टाका यवाबाची. आणि बायबल सांगतं यवाबाची शेती जळाली. यवाब डायरेक्ट धावत त्या अबशालोमाकडे गेला आणि म्हटलं, का रे माझं शेत का जाळलं. तर म्हटलं, तुला आता शेत जाळल्यावर आता माझी आठवण आली का. मी जेव्हापासून तुला हाक मारतोय, कॉल करतोय, फोन उचलत नाही, कॉल करतोय, फोन उचलत नाही. आता शेत जाळल्यानंतर मला विचारायला प्रश्न विचारला, मी यासाठी जाळलं की तू माझ्या वडिलांची माझी भेट कधी घडून देणार. म्हणजे असा हा दुरात्मा आहे. बघा, हे आपल्याला सगळं या वचनाद्वारे कळतं माझ्या प्रियां, तो कसा दुरात्मा काम करतो. आता 2 शमूएल 14वा अध्याय 30 वचन.
2 शमूएल 14वा अध्याय 30 वचन. मग तो अबशालोम आपल्या चाकरांना म्हणाला, पहा, योआबाचे एक शेत माझ्या जमिनीला लागून आहे, त्यात जव आले आहेत, जा आणि त्या शेताला आग लावा. तेव्हा अबशालोमाच्या चाकरांनी त्या शेताला आग लावली. मग योआब उठून अबशालोमाच्या घरी गेला आणि त्याला विचारू लागला, तुझ्या चाकरांनी माझ्या शेतात का आग लावली? अबशालोम योआब म्हणाला, मला गशावरून तू का आणलंस? तेथेच मी आजवर राहिलो असतो तर बरं झालं असतं. असा निरोप तुझ्या हाती राजाला पाठवावा म्हणून तुला येथे ये असं सांगून पाठवलं होतं. तर आता मला राजाचं दर्शन करून दे. मी दोषी असलो तर त्याने मला मारून टाकावं. म्हणजे दावीद राजाला मला भेटायचं आहे, पण तू मला भेटू देत नाहीस, मग तुझं शेत जाळून टाकावं लागेल. मग जेव्हा योआबच शेत जाळलं तेव्हा योआब त्याला प्रश्न विचारायला, रे का रे बाबा शेत जाळलं? तो म्हटला, मी इतकी इथे यरूशलेममध्ये इथे येऊन थांबलोय आणि माझ्या वडिलांची तू भेट मला घडून देत नाही. म्हणजे असा हा दुरात्मा आहे, दुसऱ्यांचं घर जाळायला देखील विचार करत नाही. माझ्या प्रियानं अशी या दुरात्म्याच्या हे दुर्गुण आहेत, तर यापासून सावधान असलं पाहिजे. आता शॉर्ट मध्ये 5 मिनिटं फक्त राहिलेले. अबशालोम कसा मेला? अबशालोम कसा मेला? दावीद आणि अबशालोम यांच्या सैन्यामध्ये इफ्राईमच्या जंगलात युद्ध सुरू झालं आणि युद्धात पळताना बायबल सांगतं अबशालोम खेचरावर बसला होता. खेचर गाढवासारखं असतं खेचर, त्या खेचरावर बसला होता आणि एका मोठ्या देवदाराच्या झाडाच्या फांद्यांमध्ये त्याचे लांब केस त्या झाडांमध्ये अडकले. म्हणजे झाडामध्ये त्याचे एवढे मोठे केस होते, केस त्या झाडामध्ये अडकले, कळलं का? आणि खेचर मात्र फोडून गेलं, पण हा अबशालोम झाडावर लटकत हवेत राहिला, हवेत लटकत राहिला. 2 शमूएल 18वा अध्याय 9 वचन. 2 शमूएल 18वा अध्याय 9 वचन. अबशालोमाची दाविदाच्या सेवकांशी अकस्मात गाठ पडली. अबशालोम आपल्या खेचरावर बसून चालला होता आणि खेचर एका मोठ्या एला वृक्षाच्या दाट फांद्याहून चालले असताना अबशालोमाचे डोके त्या वृक्षाला अडकून तो अधांतरी लटकत राहिला आणि ते खेचर मात्र त्याच्या खालनं निघून गेले. म्हणजे त्याचे केस त्या झाडाला अडकल्यामुळं अबशालोम तरंगत राहिला. आणि ही बातमी एका माणसाने येऊन योआबाला सांगितली की मी अबशालोमाला लटकत असताना पाहिलं. तेव्हा योआब म्हणतो, अरे तू काय बघत बसला, त्याला मारून नाही टाकलं? नाही म्हटलं, राजाने सांगितलंय मारायचं नाही, मग कोणाला, माझ्या पोराला कोणाला मारायचं नाही, फक्त त्याला व्यवस्थित समजून सांगा. पण योआब हा धूर्त होता. त्याने काय केलं? त्याने बायबल सांगतं त्याने 3 भाले घेतले आणि त्या लटकत असलेल्या अबशालोमाच्या शरीरावर मारले आणि त्यानंतर त्याच्या जे सेवक होते योआबाचे, त्याने देखील त्याला वार करून मारून टाकलं. कुणाला? अबशालोमाला. आणि अबशालोमाला मारल्यानंतर बायबल सांगतं त्याला इतकं बेकार मरण आलं की त्याला एका मोठ्या खड्ड्यात टाकण्यात आला. मोठा दगडांचा रास रचण्यात आली एका मोठ्या खड्ड्यात जंगलामध्ये आणि त्याला त्याचं दफन करण्यात आलं. इतकं बेकार मरण अबशालोमाला आलं. ज्या केसांचा त्याला एवढा मोठा हे होता, काय म्हणतो त्याला, घुमुर, आपल्याला म्हणतो गर्व होता, गर्व त्या केसांचा, की माझ्यासारखी केस कोणाचे नाही, त्या केसानेच त्याला लटकवून टाकलं. तर ज्या गोष्टी मनुष्याच्या जीवनात अडचणी आणतात, माझ्या प्रियानो, गर्वाच्या वाटतात, त्याच गोष्टी मनुष्याला मातीत घेऊन जातात, हे आपल्याला या संदेशाद्वारे कळतं. बघा, महत्वाची गोष्ट आज आपण पाहणार आहोत. अबशालोमाच्या बंडामुळे इस्रायल वंशातली 20,000 लोक दाविदाच्या सेवकांनी मारून टाकली. या बंडामुळे काय नुकसान झालं ते सांगतो तुम्हाला. अबशालोमाने बंड केलं दाविदाला मारण्यासाठी. बायबल सांगतं दाविदाचे जे सेवक होते त्याने इस्रायल वंशातल्या 20,000 लोकांना मारून टाकलं. हे पहिलं नुकसान झालं. दुसरं नुकसान काय झालं? दाविदाने योआबाला सगळ्या सैन्याला सांगून ठेवलं होतं, माझ्या तरुण अबशालोमाशी तुम्ही सौम्यतेनं वागा, त्याला मारू नका. तिसरा पॉइंट आहे तिसरा पॉइंट, तो लटकून राहिला. आणि चौथा आहे अबशालोम मरण पावलं. इस्रायल लोकांनी त्याचा अंत्यविधी कसा केला? 2 शमूएल 18वा अध्याय 17 वचन. 2 शमूएल 18वा अध्याय 17 वचन बघा. तेव्हा लोकांनी अबशालोमाला तो लटकत असलेला खाली काढून वनातल्या एका मोठ्या खड्ड्यात टाकलं, म्हणजे जंगलातल्या एका मोठ्या खड्ड्यात टाकलं आणि त्या खड्ड्यावर धोंड्यांची एक मोठी रास केली, मोठे दगड रचली आणि मग सर्व इस्रायल लोक पळून आपापल्या डेऱ्यांकडे गेले. एवढं बेकार मरण आलं की तो अडकला, त्याला 3 भाल्याने मारलं आणि शेवटी काय झालं? त्याला त्याची डेड बॉडी जमिनीने मोठ्या खड्ड्यात गाडून त्याला टाकलं आणि त्या सगळ्या खड्ड्यावर मोठी दगडांची रास बांधण्यात आली. इतकं बेकार मरण आलं. माझ्या प्रियानं, दाविदाने आपल्या मुलाला नाही मारलं, अबशालोम आपल्या कर्माने मेला. आणि दाविदाने काय केलं?
दाविदाने आपल्या मुलाविषयी खूप खेद व्यक्त केला आणि तो रडायला लागला. आणि रडायला लागताना काय म्हणतो 2 शमूएल 18:33 वचनामध्ये, 2 शमूएल 18:33 वचनामध्ये, तेव्हा दावीद राजा फार गहिवरला आणि विशीवरल्या कोठडीत जाऊन रडला आणि जाता जाता त्याने हे उद्गार काढले, म्हणले, माझ्या पुत्रा अबशालोमा, माझ्या पुत्रा, माझ्या पुत्रा अबशालोमा, तुझ्याबद्दल मी मेलो असतो तर बरं होतं. अरे रे अबशालोमा, माझ्या पुत्रा, माझ्या पुत्रा. तो म्हणा लागला की अबशालोमा, तुझ्या बदली मी मेलो असतो तर बरं झालं असतं. इतकं प्रेम या ठिकाणी दाविदाचं आपल्या मुलाविषयी पाहायला मिळतं माझ्या प्रियानो. म्हणजे मुलगा किती जरी वाईट वागत होता तरी दावीद मात्र त्याच्यावर खरं प्रेम करत होता. पण मुलगा मात्र आपल्या आई वडिलांवर ढोंगी प्रेम करत होता, फायद्याचं प्रेम करत होता. हे यातनं शिकायला मिळतं. आता ह्या अबशालोमाच्या जीवनात मिळणारे आध्यात्मिक धडे येऊन या. पहिला धडा, बाह्य सौंदर्यापेक्षा देवाला नम्र हृदय प्रिय आहे. बाह्य सौंदर्यापेक्षा देवाला नम्र हृदय प्रिय आहे. दुसरा पॉइंट, सूड आणि गर्व शेवटी माणसाला विनाशाकडे नेतात. सूड आणि गर्व माणसाला विनाशाकडे नेतात. तिसरं, आई वडिलांविरुद्ध बंड केल्याने मिळालेले आशीर्वाद नष्ट होतात. आई वडिलांविरुद्ध बंड केला अबशालोमाने, त्यामुळे काय झालं, त्याला देव आशीर्वाद देणार होता, ते मिळणारे आशीर्वाद त्याला पुढे मिळाले नाहीत, ते आशीर्वाद नष्ट झाले. आणि चौथा पॉइंट, लोकांची मन जिंकणं आणि देवाचं मन जिंकणं यात फरक आहे. अबशालोम लोकांची मन जिंकायला गेला, फेल झाला. दावीद राजाने देवाचं मन जिंकलं. दावीद राजा आज मेरिट लिस्ट मध्ये. आणि पाचवा पॉइंट, देवाच्या अभिषिक्त अधिकाराविरुद्ध उठणं एक गंभीर पाप आहे. देवाच्या अभिषिक्त सेवकांविरुद्ध, अधिकाऱ्यांविरुद्ध उठणं एक गंभीर पाप आहे. दावीद राजाचा मुलगा अबशालोम आपल्या बापाविरुद्ध उठल्यामुळं त्याला इतकं बेकार मरण आलं की ज्याची आपण कल्पना पण करू शकणार नाही. तर माझ्या प्रियानो, यातून आपल्याला काय शिकायचं आहे की आपण देवाच्या लोकांनी नेहमी कायम नम्र राहिलं पाहिजे. कुठल्याही भौतिक गोष्टीला भाळून न जाता देवाच्या वचनांप्रमाणे चाललं पाहिजे, देवाच्या आज्ञेप्रमाणे चाललं पाहिजे, देवाचं भय बाळगून चाललं पाहिजे. अबशालोमाप्रमाणे बंडखोरपणा आपल्या जीवनात काढून टाकला पाहिजे आणि नम्र हृदय धारण केलं पाहिजे. तर प्रभूच्या नावाला धन्यवाद. मी आशा बाळगतोय तुम्हाला सगळी वचनं कळलेली आहेत. परमेश्वर तुम्हाला या सर्व वचनाद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आशीर्वादित करो. प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तुझ्या पवित्र नावाची स्तुती करतो देवा. तुझ्या प्रिय लेकरांची वचनाद्वारे भेट घेतलीस, तुला धन्यवाद देतो. देवबापा, अबशालोम बायबल मधला किती बंडखोर व्यक्ती होता आणि प्रभू तो स्वतःच्या बापाविरुद्ध त्याने बंड केलं आणि त्याचा कसा नाश झाला हे प्रभू आज तू या 1 तासाच्या संदेशामध्ये तू आम्हाला शिकवलं दे बापा. त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. या संदेशाद्वारे अनेक लोकांचे आत्मिक डोळे उघडले जाऊ दे. अनेक ठिकाणी प्रभू या वचनाद्वारे संजीवन येऊ दे आणि प्रभू सत्य प्रत्येकाला समजू दे, सत्य त्यांना बंधनमुक्त करू दे, अशी मी प्रार्थना करतो. या प्रत्येकाच्या सेवेला मी शिक्षणात आशीर्वादित करतो आणि ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मागतो म्हणा, एक पित्या. आमेन, आमेन.